व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व आदरणीय मान्यवर, उपस्थित सर्व महिला भगिनी आणि काही पुरुष मित्रांनो, असं अपेक्षित आहे की एखाद्या व्यक्तीने ज्या क्षेत्रामध्ये काम केलेलं आहे त्या क्षेत्रातला अनुभव लक्षात घेऊन त्याच क्षेत्रावर बोलावं, असा एक अलिखित नियम आहे. आज आपण यूट्यूबवर किंवा इतर क्षेत्रामध्ये बघतो, एखाद्या व्यक्तीचं काहीच काम नसतं परंतु तो सुद्धा आपल्या सगळ्यांच्या समोर येऊन त्या विषयावर बोलतो. तर तसं नसलं पाहिजे. आज देशामध्ये जे नवीन कृषी मंत्री महोदय आलेले आहेत, आदरणीय शिवराज सिंग चौहान साहेब, त्यांनी आलेले 2-3 बाबी आपल्या सगळ्यांसाठी विनंती केली आहे आणि आव्हान पण केलं आहे. त्यामध्ये आपल्या परिसंवादाच्या अनुषंगाने जो मुद्दा आहे तोच मी सांगेन. त्यांनी एक आव्हान केलंय की 1 पर्सन, एक व्यक्ती, एक प्रॉडक्ट, याच्यावर काम करावं, एक्सपर्टायझेशन करावं. आपल्याकडे एक म्हण आहे बघा, जुन्या काळामध्ये, म्हणजे एक ना धड सगळ्याच. तर हे त्यांनी हे वक्तव्य 2-4 दिवसापूर्वीच केलेलं आहे. त्याचा फार जर डीपमध्ये आपण हे केला तर फार अर्थपूर्ण अर्थ निघतो. आपल्याकडे सेंद्रिय पद्धतीमध्ये 2 बाबी आहेत. जसं जाधव सरांनी सांगितलं, गुट्टे सरांचा रोल जो आहे तो उत्पादकापुरता मर्यादित आहे. तुम्ही कशाचंही उत्पन्न करा, भाजीपाला, फळ आणि धान्यांचं, यामध्ये रासायनिक शेतीला पर्याय म्हणून सेंद्रिय, त्याचं ज्ञान देण्याचं काम गुट्टे सरांकडे आहे. तुम्ही भाजीपाल्याचा विचार केला, भाजीपाल्यामध्ये सुद्धा भाग पडतात. ज्यांना दररोज भाजीपाला विकायचे, दररोज, त्यांनी मेथी, पालक, शेपू, कोथिंबीर याकडे वळावं. हे सेंद्रिय पद्धतीने कसा उत्पादित केला जातो ह्याचं ज्ञान आहे, उपलब्ध आहे सगळं. ज्यांना अधूनमधून विक्री करायची आहे 2-4 दिवसाला एकदा, त्यांनी टोमॅटो आहे, वांगी आहे, कद्दू आहे, गोबीचे दोन्ही प्रकार आहेत, या भाजीपाल्याकडे वळावं. या भाजीपाल्यामधले रोग आणि कीड वेगळे आहेत. पालक, मेथी ह्या ज्या भाजीपाला आहेत त्याचे वेगळे आहेत. आणि ज्यांना हे जमत नाही दररोज किंवा 2-4 दिवसांना, आपल्याला जसं जमेल तसं विक्री करायची सेंद्रिय भाजीपाल्याची, त्यांनी 3 भाजीपाल्याकडे वळावं: कांदा, लसूण आणि बटाटा. त्यांच्या घरी येऊन पडला माल एकदा की ते त्यांच्या सोयीनुसार त्याची विक्री करू शकतात. आणि असे काही शेतकरी आहेत, त्यांना भाजीपाल्यामध्ये आपल्याला रस नाही, फक्त धान्य मात्र, तुरीची असो, मुगाची, उडदाची डाळ चांगल्या क्वालिटीची सेंद्रिय पद्धतीने आपल्याला विक्री करायची. त्याच्यामध्ये आपल्याला 1-1 किलोचे पॅक करायचे किंवा 5 किलोचे करायचे. तर त्यांनी त्याच बाबीवर त्यांचं एक्सपर्टायझेशन वाढवावं, त्यांचं ज्ञान वाढवावं. आणि आपल्या भागामध्ये फळामध्ये जर म्हणाल तर 2 फळांना जास्त मागणी आहे सेंद्रिय पद्धतीमध्ये. एक आंबा आणि दुसरं सीताफळ. ज्यांच्याकडे कुणाकडे आहे तर त्याही महिला भगिनींसाठी सेंद्रिय पद्धतीने आंबा आणि सीताफळ कसा उत्पादित करायचा त्याचं पूर्ण पॅकेज ऑफ प्रॅक्टिसेस उपलब्ध आहे. आता गुट्टे सरांचा रोल इथं चालू होतो की असे जर आपण ग्रुप्स तयार केले की फक्त पालक, मेथी
शेपू आणि कोथिंबीरच उत्पादित करायची आपल्याला, असा जर 10 जणींचा ग्रुप तयार झाला तर त्या ग्रुपला 100% ज्ञान कसं प्राप्त होईल या दृष्टीने प्रयत्न आमचा असेल. त्यासाठी आम्ही सदैव आपल्यासाठी तयार आहोत. बाकीचे ग्रुप्स तुम्हाला सांगितले सगळ्यांचे, पण शक्यतो या औषधाच्या ताई सांगतात की सगळ्या भाज्या आपल्याकडे असल्या पाहिजेत विक्री करायला, पण हे प्रत्येकाला जमत नाही. तुम्हाला जर लॉंग टर्म विचार करायचे आहे, 10 वर्षाचा 20 वर्षाचा पुढची पिढी तुम्हाला त्यामध्येच आणायची असेल तर मित्रांनो आपल्याकडे एक्सपर्टायझेशन आलं पाहिजे. एक्सपर्टायझेशन मध्ये कांदा जर सेंद्रिय पद्धतीने घ्यायचे मला, तर कांद्याच्या रोपापासून ते कांद्याच्या काढणीपर्यंत जे काही सेंद्रिय लागतं ते माझ्याकडे उपलब्ध आहे. त्याचं ज्ञान उपलब्ध आहे. कोणत्याही स्थितीमध्ये कसलाही करपा आला तर मी त्याला नियंत्रण करू शकते. एवढी ताकद जर निर्माण करावायची असेल तर त्याला एक्सपर्टायझेशन आलं पाहिजे. तर ही एक बाब आहे जी मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की देशाचे कृषी मंत्री महोदयांचा हा मानस आहे की प्रत्येक व्यक्तीने कृषी क्षेत्रातल्या, तो मग शास्त्रज्ञ असो, प्राध्यापक असो, शेतकरी असो, उत्पादन करणारा असो, एका प्रॉडक्टवर किंवा कमीत कमी बाबीवर त्याचं एक्सपर्टायझेशन वाढत जावं. मित्रांनो, दुसरी बाब हा झाला एक बाबीचा, सेंद्रिय शेती यांनाच शक्य आहे ज्यांच्याकडे बेसिक ज्या इन्फ्रास्ट्रक्चर लागतं त्याची उपलब्धता पाहिजे. नाहीतर आपल्याकडे बेसिक गोष्टीच नाही तर आपण सेंद्रिय शेतीमध्ये स्वयंशिक्षण प्रयोग म्हणतोय म्हणून जर आपण उतरत असाल तर ते सुद्धा योग्य राहणार नाही. मग बेसिक काय पाहिजे सेंद्रिय शेतीसाठी? सेंद्रिय शेतीसाठी 4 बेसिक गरजा मी तुम्हाला सांगेन. समजा तुमच्याकडे 5 एकर क्षेत्र आहे असं गृहीत धरून चालू आपण, कारण आपल्या लातूर जिल्ह्यातलं स्टॅटिस्टिक जर पाहिलं तर 84% शेतकरी हे 5 एकर किंवा त्याच्यापेक्षा खालचे शेतकरी. आता 5 एकरापेक्षा मोठे शेतकरी जे आहेत ते फक्त 16%, आणि त्या 16%मधला एक सुद्धा शेतकरी इथं नाही. 5 एकर शेती आहे. 5 एकर शेतीसाठी किमान 2 म्हशी किंवा किमान 2 गाई किंवा कुठलंही पशुधन, आपण 3-4 पशुधन, याची बेसिक गरज आहे. एवढं पाहिजे. हे नसेल तर आपली सेंद्रिय शेतीकडची वाटचाल इथंच बंद होते. दुसरी बाब, गांडूळ खताचा किमान एक छोटा का होईना डेपो म्हणा, छोटासा प्रोजेक्ट म्हणा, हा आपल्याकडे असला पाहिजे. तिसरी बाब, आपल्याकडे निंबोळी जरी नसली किंवा निंबोळी गोळा करण्याची जरी हिंमत नसली तरी आज मार्केटमध्ये निंबोळीचा भरडा मिळण्याची व्यवस्था MIDC मध्ये आहे. हा भरडा आपल्याला 50 किलो, 1 क्विंटल, 2 क्विंटल जसा गरज लागेल तो आपल्याजवळ स्टॉक करण्याची ताकद पाहिजे. हे विकत घ्यायचे नसेल तर आपल्याला गोळा करणे, वाळवणे आणि भरडा करून ठेवणे. तिसरी बाब. आणि चौथी बाब जी आहे ती विद्यापीठामध्ये असे जैविक प्रॉडक्ट्स आहेत जे सगळ्या प्रकारचे रोग नियंत्रण करण्याचं काम करतात. कुठलीही भाजीपाला घ्या, त्याच्यावर येणारा रोग नियंत्रण करतो. तर हे जैविक प्रॉडक्ट विरजनासारखे आपण विकत घेतले पाहिजे. विरजन किती घेतो आपण? ते तर फुकट घेतो आपण बाजूच्या शेजाऱ्यांकडून, पण मार्केटमधून सुद्धा किंवा विद्यापीठातून सुद्धा घेताना ते विरजन म्हणूनच आपण 1 किलो, 2 किलो, 4 किलो घेतलं पाहिजे आणि ते घरी वाढवलं पाहिजे. या 4 बाबी जर शक्य, ज्यांना ज्यांना शक्य होत आहे, या 4 बाबीवर सगळी सेंद्रिय शेती फिरते मित्रांनो. म्हणजे पहिला टप्पा जो आहे उत्पादनांचा, जाधव सरांनी 3 टप्पे सांगितले आहेत. उत्पादक, दुसरा
विक्रेता आणि तिसरा ग्राहक. आपण सगळे जे आहेत ते पहिल्या टप्प्यामध्ये आहेत उत्पादकाच्या. हे 4 बाबी आपल्याला पाहिजे. मी आता तुम्हाला डिटेलमध्ये कुठल्याही एका पिकामधले पॅकेज